Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे हा आपण माझ्या सोनिया या सॉन्गवरती बनवलेला आहे आणि व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. व्हिडिओला कंप्लीट बघा. कॉन्सेप्ट थोडीशी मित्रांनो जी आहे ती म्हणजे सॉन्ग ओल्ड झालेलं आहे, पण कॉन्सेप्ट एकदम जबरदस्त आहे. सो कॉन्सेप्ट तुम्ही स्पॉटिफायबद्दल आहे तर तुम्ही अदर सॉन्गवरती पण ही अप्लाय करून ट्राय करू शकता. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट आपण आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट लिंक दिलेली आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी बघू शकताय. सगळ्यात पहिल्यांदा आपण बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करूयात. ओपन केल्यानंतर यात फक्त तुम्हाला हा एक ग्रुप आहे, बाकी यामध्ये काही सुद्धा नाही. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे ग्रुप्स आहेत यामध्ये आपल्याला इमेज रिप्लेस मारायचे आहेत. फक्त 5 इमेजेस आहेत. तर जस्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमधील तुम्ही कोणतेही फोटोज एक एक करून ॲड करून घेऊ शकता. ओके, अदरवाईज तुम्ही तुमच्या स्वतःचे फोटोज जरी यूज केले तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकताय हे 5 इमेजेस आहेत. हे एक एक करून आपण अशा प्रकारे रिप्लेस करून घेऊया आणि हे रिप्लेस करणं एकदम सिम्पल आहे. जस्ट तुम्ही बघू शकताय इमेजवरती मी म्हणजे जो आपला ब्लँक इमेज आहे त्यावरती मी क्लिक करतोय. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जस्ट तुम्ही इमेज जो तुम्हाला हवा असेल त्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे. तुमचा इमेज ॲड होऊन जाईल. ओके, सो अशा प्रकारे हे सगळे इमेजेस मी ॲड करून घेतो. हा इमेज थोडासा आपला लॉंग आहे त्यामुळे त्याला आपण दुसरा इमेज या ठिकाणी कोणता तरी यूज करूया. ओके, 5 इमेजेस झालेले आहेत. आता 3 सेकंदावरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जस्ट एक सिम्पल एक बेस्ट फोटो जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा. ओके, तर जो इमेज आपण ॲड करणार आहोत तो आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला राहणार आहे. तर याला आपण 5 सेकंदापर्यंत वाढवून घेऊ. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आपल्याला. इथं ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये गेल्यानंतर याला जस्ट जे आहे ते 20 ते 25% ठेवायचं आहे. ओके, 26% मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आता स्टार्टला यायचं. त्याआधी आपण हे बाकीचे बीट्सवालं करू काम. तर या ठिकाणी प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो ॲड करा तुम्ही. फोटो ॲड केल्यानंतर फोटोला तुम्ही 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. सेम याच टाईपमध्ये जेवढे फोटोज आहेत हे एक एक करून तुम्ही ॲड करत जायचं आहे. सो हे सगळं मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी. सो त्यासाठी आपण बॅक येऊया कारण आपला टाईम पण यामुळे वाचेल. सो इथं मी जस्ट जे आहे ते सिलेक्ट ऑल लेअर करतो आणि कॉपी लेअर करतो. 15 लेअर आहेत आपल्या. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये येऊया. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथून पुढं आपल्याला ॲड करायचं तर ते जस्ट पेस्ट 15 लेअरवरती क्लिक केलं मी आणि माझ्या सगळ्या लेयर्स एक एक करून ॲड झाल्या. ह्या मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेल्या कारण व्हिडिओ शूटसाठी टाईम वेस्ट नको म्हणून. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. स्टार्टला आलेलो आहे मी. आता स्टार्टला आल्यानंतर कुठलाही एक फोटो या ठिकाणी ॲड करा. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करा. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन सेम प्रोसेस 20 ते 25% ठेवा. त्यानंतर आपल्याला परत एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. स्टार्टला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक तुम्हाला ग्रीन स्क्रीन इमेज दिलेला आहे. यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही आणि इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती क्रोमा की सर्च करायचं आहे. क्रोमा की इफेक्ट ॲड करायचं आहे आणि त्यानंतर क्रोमा की ॲड केल्यानंतर ग्रीन कलर यातला रिमूव्ह होऊन जाईल. ओके, याला थोडंसं मी झूम करतो. झूम केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल आणि याच्यामध्ये आपल्याला एक प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल शेप जो आहे हा रेक्टँगल शेप ॲड करायचा आहे आणि याला आपण थोडंसं रिसाईज करूया. ओके, रिसाईज केलेलं आहे मी म्हणजे बरोबर त्या ग्रीन सर्कलमध्ये प्रॉपर सेट व्हावा या साईजने तुम्ही ठेवा. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा झाला तरीसुद्धा चालेल, काही इश्यू नाही. बट त्यापेक्षा लहान झाला तर मग ते ग्रीन साईडचं जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे, ग्रीन बॉर्डर. ओके, इथे मी अजून थोडंसं प्रॉपर असं सेट केलेलं आहे आणि अजून थोडी ग्रीन बॉर्डर दिसते. बट याला आपण बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून व्हाईट कलर देऊ आणि थोडासा याचा स्ट्रोक जो आहे तो वाढवून घेऊया जेणेकरून प्रॉपर अशा प्रकारे सेट होईल. अजून थोडासा या बाजूला मी सरकवून घेतो. ठीक आहे, आता एक्स्ट्रा पार्ट याचा देखील आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतर
रेक्टँगलवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जावा. इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल स्टारसारखा, तर तो इमेजचा आहे. त्यावरती क्लिक करून सिलेक्ट मीडियावरती क्लिक करा आणि प्रॉपर इमेज जो तुम्हाला स्क्वेअरमध्ये बसेल अशा प्रकारे वाटतोय असा कोणताही एक फोटो या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचा. ओके, तर हे लास्टवाले इमेजेस आहेत, यातला आपण कुठला तरी एक अप्लाय करू. आपण हा अप्लाय करू. प्लसवरती क्लिक केलेला इमेज बरोबर स्क्वेअरमध्ये ॲड झालेला आहे. आता या दोन्हीलाही सिलेक्ट करायचं, इमेजेस आणि ग्रीन स्क्रीन, आणि एक नंबरचा जो ग्रुपिंग ऑप्शन आहे यावरती क्लिक करून एक ग्रुप तयार करायचा आहे आणि हा ग्रुप आपण इथं खाली सेट करायचा थोडासा. ओके, त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला एक स्पॉटिफायचा व्हिडिओ मी दिलेला आहे, तर हा स्पॉटिफाय व्हिडिओ तुम्ही ॲड करायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरती जायचं आहे आणि स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. ओके, स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता स्पॉटिफाय किती वरती आलेला आहे आणि बरोबर त्या हिशोबाने तुम्ही तो ग्रुप जो आहे तो खालीवर थोडासा करायचा. ओके, जितका वरती ठेवता येईल ग्रुप तितका वरती ठेवा, जेणेकरून जे स्पॉटिफाय लिहिलं आहे ते बरोबर त्या ग्रुपच्या खाली दिसेल. आता यानंतर हा पहिला ग्रुप आपला एडिट झालेला आहे. आता दुसरा आपण तयार करायचा आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो आपण यात ॲड करूया. तर जो फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल तो करू शकता. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. याला आपण इथं बघू शकताय ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला डिफरन्स नावाचा ऑप्शन दिसेल, तर डिफरन्सवरती क्लिक करायचं आहे. सॉरी, डिफरन्स नाही, कलरवरती क्लिक करायचं आहे आणि लुमिनन्स इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा, म्हणजे थोडा ग्रे होईल. आणि अल्फा ऑपॅसिटी याची जवळपास तुम्ही 40% ठेवू शकता. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला हा एक व्हिडिओ आहे सॉन्गचा, तर तो ॲड करायचा. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन करायचं आहे. थोडंसं याची साईज जी आहे ती अजून कमी केली तरी चालेल. थोडीशी साईज मी कमी करतो आणि बॅकग्राऊंड इमेजची अल्फा ऑपॅसिटी जवळपास आपण 20 ठेवूया, म्हणजे वरचा डार्क दिसेल. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे दिसून जाईल. आणि त्यानंतर हा पुढचा ग्रुप एक आहे. ओके, हे आणि हे दोन इमेज सेम झालेले आहेत, तर हा आपण एक रिप्लेस करूया. कारण जितकं सेम ठेवाल तितकं ते जास्त प्रोफेशनल असं वाटणार ना एडिटिंग. थोडंसं आपण बीट सिंकवरती करतोय, त्यामुळे इमेज जितके चेंज असतील तितकं हे प्रॉपर दिसून जाईल आपल्याला. ओके, हा इमेज आपण ॲड करूया. तर इतके इमेज आपण ॲड केलेले आहेत. आता समोरचे सगळे इफेक्ट वगैरे काय आता द्यायची गरज नाही याला. जस्ट बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला यायचं आहे. लास्टचा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करायचं. लास्ट इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या यायचं आहे आणि पूर्णपणे लास्टला जायचं आहे. ओके, इथं पूर्णपणे लास्टला आल्यानंतर लास्टच्या इमेजला हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेट लेअरला आल्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचा इफेक्ट जो आहे कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही बघितलं थोडंसं पुढं जाऊन 15 सेकंदापासून डबल बीट दिलेले 15 सेकंदावरती. तर इथून पुढं तुम्ही एकाडेक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, जास्त इमेजेस नाहीत त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेट पण नाही हे एडिटिंग इतकं. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करा. जे पण लोक मित्रांनो व्हिडिओ हे एडिट करतात त्यांनी मला इंस्टाग्रामला टॅग नक्की करा, म्हणजे मला टॅग सेक्शनमध्ये तुमचे व्हिडिओज दिसतात. तिथून मी तुम्हाला कमेंट लाईक करत जाईन. आवडला तर मी स्टोरीला पण रिशेअर करेन. त्यानंतर इथं तुम्ही बघितलं तर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे हा 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. याला कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि जिथं आपण इमेजेस ॲड करत आलेलो आहे, म्हणजे इथून बघू शकताय 5 सेकंदापासून, तर पहिला इमेज सोडायचा आहे. दुसऱ्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, दुसऱ्याला केला पेस्ट. थोडंसं झूम आउट करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. दुसऱ्याला केल्यानंतर चौथ्याला करायचं आहे. चौथ्याला केल्यानंतर परत 6व्याला करायचं आहे. ओके, इतकंच करायचं. झाल्यानंतर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये आणि 1 नंबरचा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करायचं. 1 नंबरचा कॉपी केल्यानंतर आपल्या या व्हिडिओमध्ये यायचं आणि बरोबर या ठिकाणी 5 सेकंदाजवळ जो इमेज आपण ॲड केलेला आहे या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, आता इथून पुढं जेवढे पण इमेजेस राहिलेले आहेत, म्हणजे सगळे एकाडेक इमेजेसच राहिलेले आहेत, तर त्या सगळ्या इमेजेसना आपण हा एकच इफेक्ट जो आहे हा पेस्ट करायचा. ओके, तर मित्रांनो मी इफेक्ट तर पेस्ट करत आलेलो आहे. तोपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे असेल तो मला नक्की सांगा, मी ट्राय करेन. बऱ्याच लोकांच्या मागच्या व्हिडिओला सिनेमॅटिक व्हिडिओ एडिटिंगच्या कमेंट आल्या होत्या, सो आपण ते पण अलाइट मोशन कॅपकट दोन्ही ॲपमधून शिकवू. फक्त तुम्ही जास्तीत जास्त डिमांड करा. ओके, सगळे इफेक्ट आपले पेस्ट करून झालेले आहेत. आता मित्रांनो इथं मी तुम्हाला एक इमोजी दिलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल व्हिडिओवरती इमोजी तर तुम्ही हा लावा. मला तर हे आवडत नाही अजिबात, बट हे ट्रेंड आहे त्यामुळे मी हे तुम्हाला दिलेलं आहे.
ओके. आणि याला आपण एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. एंडपर्यंत वाढवल्यानंतर काहीसं हे अशा प्रकारे व्हिडिओवरती दिसेल. जर तुम्हाला हवा असेल तर याला थोडंसं तुम्ही बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन इथं तुम्ही शॅडो देखील याला ॲड करू शकताय. ओके, जेणेकरून ते थोडंसं डार्क दिसेल. तुम्हाला जसं हवं तसं करू शकता. एक्सपोर्टवरती आता क्लिक करायचं आहे कोपऱ्यामध्ये आणि व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सेल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.